उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री दिल्लीवारी तर शिंदेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्याची शक्यता, सूत्रांची माहिती। थोड्याच वेळात दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात। दिल्लीमध्ये सत्तांतर होणार की आप गड राखणार, हाय व्होल्टेज निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष। हिम्मत असेल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवून खासदार फोडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं सत्ताधाऱ्यांना आव्हान। फोडाफोडी केल्यास तुमचंच डोकं फुटेल, असाही इशारा। शिवसेनेत सर्वांसाठी दरवाजे उघडे आहेत, तर हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे। शिवसेनेतील पक्षप्रवेशासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य। काजवा तरी स्वयंप्रकाशित असतो, मिंध्यांना टॉर्च मारावी लागते। दिल्लीतनं टॉर्च बंद झाल्यानंतर मिंधे कुठे जातील, काळोखात काय चेंगराचेंगरी होईल कळणार सुद्धा नाही। उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल। कोकणात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का, राजन साळवी 10 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। तर साळवींना विधान परिषद मिळण्याची सुद्धा शक्यता। महाराष्ट्रातील निकालावरून राहुल गांधींची 3 वेगवेगळी वक्तव्य व्हायरल, तर 18 जानेवारीच्या वक्तव्यात 1 कोटी मतदारांचा फरक असल्याचा दावा। 3 फेब्रुवारीला 70 लाख तर काल केलेल्या वक्तव्यामध्ये 39 लाख मतदारांचा फरक असल्याचा आरोप। दिल्लीमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव होणार असल्यामुळे राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग सुरू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। ईव्हीएम विरोधात 19 फेब्रुवारीला विरोधकांचा लॉंग मार्च, तर मार्करवाडी ते शिवाजी पार्क असा पायी लॉंग मार्च निघणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी होणार, उत्तम जानकरांची माहिती। इतर कुठलेही प्रश्न विचाराल तर बीड जिल्ह्याला तुम्ही अजून खड्ड्यात घालाल, पत्रकारांच्या प्रश्नांना मंत्री पंकजा मुंडेंची बगल। पंकजाताई, आमच्या पालकमंत्री तुम्हीच, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुखांचं विधान। सुधरा जरा पालकमंत्री अजितदादाच, लिहून देऊ का, पंकजा मुंडेंनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचले। अंजली दमानियांनी कृषी पंप घोटाळ्याचे कुठलेही पुरावे दिलेले नाहीत, धनंजय मुंडे आणि दमानियांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू। मात्र या प्रकरणाची शहानिशा करून बोलणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही ते लोक मला काय बोलतात, उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका। तर लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली तेव्हा आम्ही रडत बसलो नाही, असाही टोला। धनंजय मुंडेंच्या गँगमध्ये वाल्मिक सारखे अनेक लोक, तर पुणे, संभाजीनगर आणि सांगलीत सुद्धा आका लवकरच पर्दाफाश करणार, करुणा मुंडेंचा इशारा। तर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत ऍक्शन मोडवर, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना त्यांनी कार्यालयात बोलवून तंबी दिली। गुन्हा घडल्यास एमपीडीए हद्दपारी तसंच मकोकांतर्गत कारवाईचा इशारा। लाडकी बहीण योजनेमध्ये 5 लाख महिला अपात्र, तर शासन निर्णयानुसार आता अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळलं। पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती।